नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसने 27 जानेवारी रोजी मोठा राजकीय निर्णय घेतला असून 34 नगरसेवकांसह संजय मधुकरराव महाकाळकर यांची गटनेते आणि विरोधी पक्षनेते म्हणून निवड जाहीर केली आहे। काँग्रेसने विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणीही केली असता यामुळे महापालिकेत काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार आहे। एमआयएम आणि मुस्लिम लीगने आपापले गट स्थापन केलेल्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समविचारी पक्षांसोबत मजबूत आघाडी उभारण्याच्या तयारीत असल्याचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले। आता विरोधी पक्ष अधिक संघटित होत आहे। सत्ता समीकरणे बदलतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्वप्रथम तर या शहराचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमदार विकासभाऊ ठाकरे यांचं मी फार फार आभारी आहे की त्यांनी आज माझ्यावर ही जबाबदारी दिली। त्याचप्रमाणे आमदार अभिजित वंजारीजी, गिरीश भवाने, सर्वच नेते या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि नितीन राऊतसाहेब आणि यांनी जी जबाबदारी दिलेली आहे, तर 34 नगरसेवकांची आमची जी टीम आणि जे नगरसेवक सोबत आलेले आहे ते काही नवीन नाही, कारण की या शहरामध्ये या शहराच्या जनतेचे प्रश्न मिटवण्याकरता किंवा त्यांना न्याय मिळण्याकरता विकास भाऊच्या नेतृत्वामध्ये मागच्या कित्येक महानगरपालिकेमध्ये सुरू राहायचे आणि त्या सर्व आंदोलनामध्ये हे आज जे लोक आलेले आहे किंवा जे नगरसेवक आहे ते त्या आहे आणि आज तर ते नगरसेवक होऊन झालेलं आहे। त्याच्यामुळे ह्या सर्व टीमच्या माध्यमातून ह्या शहरातील सर्व जनतेला न्याय देण्याचं काम करू।